थँक्यू सो मच. प्रेज लॉर्ड. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद असो. आज परत एकदा देवाने आपल्याला एकत्र केला आहे आणि आज आपण एक नवीन विषय आपण शिकणार आहोत. आणि आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे जेव्हा कोणी व्यक्ती चूक करतो त्यावेळेला त्या व्यक्तीला आपण सौम्य वृत्तीने टाळावर आणलं पाहिजे. हा आजचा आपला विषय आहे. आणि व्हेरी गुड, खूप सुंदर. आपण बघतो की ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो आणि त्याला त्याची जी चूक आहे ती आपण समजून सांगतो, परंतु ते तो समजून घेण्याऐवजी आपल्या बरोबर जो काही संवाद आहे किंवा जे काही बोलणं आहे ते तो काय करतो, बंद करून टाकतो. किंवा अनेक वेळा असं होतं की एखाद्याने चूक केली आणि ती आपल्या लक्षात आली आणि आपण त्याला त्यावेळेला त्याची चूक दाखवायचा प्रयत्न जर केला तर तो आपल्याला त्या उलट आणखीन जो आहे तो काय करतो, बऱ्याच गोष्टी सुनवत असतो आपल्याला. कधीच तुमच्याबरोबर असं झालेलं आहे का कधी चर्चा की तुम्ही त्याला त्याची चूक दाखवायला गेले आणि मग त्याने पळ काढण्यासाठी किंवा आपल्याला आणखीन 4-5 गोष्टी सुनवून टाकल्या त्याने कधी-कधी. असं कधी-कधी तुमच्यासोबत झालेलं आहे का? हो, झालेलं आहे. आणि देवामध्ये येण्याच्या अगोदर तर एक छोटीशी गोष्ट होती. मी 2-3 जे कमी वयाची मुलं होती त्यांना दारू पिताना पाहिलं आणि त्यावेळेस मी सुद्धा प्यायचो. आणि मी पिल्यानंतर त्यांना बोललो, की "तुम्ही पिऊ नका, हे वाईट आहे." तर त्यांनी त्यावर मला शिक्षण दिलं. "पहिल्यांदा तुम्ही सोडा किंवा तुम्ही बंद करा. तुम्ही पितात मग आम्ही काय पिणार नाही." अनेक गोष्टी त्यांनी मला सुनावल्या. व्हेरी गुड. सुंदर. आणि कधी-कधी असं होतं, की एखादा व्यक्ती ज्यावेळेस चूक करतो आणि ती चूक आपल्या निदर्शनामध्ये येते आणि त्याला पण कळतं, की आपण जी चूक केली आहे हे समोरच्या व्यक्तीला कळून चुकलं आहे. तर ज्याने चूक केली आहे ना, तो काय करतो माहिती आहे का? आपली कधी-कधी बदनामी पण करत असतो. त्याला ही भीती असते, की हा आपण जी चूक केलेलं आहे, याविषयी इतरांना सांगतो की काय? ह्या अनुषंगाने तो काय करतो, तो त्यातून सुटण्याकरता आपली जी आहे तो बदनामी करत असतो. कधी असं झालेलं आहे का तुमच्याबरोबर? हो. बघा तुम्ही कधी-कधी बदनामी करतात ना. आणि आणखीन काही तुम्हाला सांगता येईल का? आणखीन काही तुम्हाला सांगता येईल, की एखाद्याने चूक केलेली असती आणि त्याला आपण ज्यावेळेस त्याची चूक अ, दाखवायचा प्रयत्न करतो, तर तो आपला दादागिरी करतो कधी-कधी. असं झालंय का कधी-कधी? हां? दादागिरी करतो. झालंय की नाही असं? हो. आणखीन काही अनुभव आहे का तुम्हाला, की बऱ्याच वेळेला तर चूक सांगण्याच्या किंवा व्यवस्थित सांगण्याच्या नादामध्ये मला घरापर्यंत धमकी द्यायला आले. की तुम्ही आम्हाला असं कसं बोलले, कसं काय सांगितलं? आणि बऱ्याच वेळा आमच्या व्यवसायामध्ये किंवा बांधकाम व्यवसायामध्ये मी लोकांना सांगतो की हे असं नाही, ते असं करावं. तर त्या लोकांना त्या गोष्टीचा राग येतो आणि मग ते बऱ्याच वेळा माझ्या घरापर्यंत आलेले लोक माझ्याशी त्यांनी वाद घातलेला आहे. येस, कधी-कधी लोकं धमकी देतात ना. आणि कधी-कधी आपण लोकांना त्यांची चूक जर दाखवली, तर ते आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये जे आहे ना, डाव ठेवतात, डाव साधतात. माहिती तुम्हाला डाव ठेवणं म्हणजे काय म्हणता येईल, तुम्ही त्याला काय म्हणू शकता? ते जे आहे ते आपल्याविषयी मनामध्ये द्वेष ठेवतात ते. आपल्याविषयी मनामध्ये ते अ, काही ना काही आपल्याविषयी ते षड्यंत्र करत असतात. का? कारण आपण अ, त्यांची जी चूक आहे ती त्यांना दाखवलेली असते. ठीक आहे? ओके. आता आपण एक नवीन विषय आपण शिकणार आहोत. हां? आणि आजच्या आपल्या विषयाचं नाव आहे, जेव्हा कोणी व्यक्ती अ, चूक करतं, त्यावेळेला त्या चूक करणाऱ्या व्यक्तीला सौम्य वृत्तीने टाळावर आणलं पाहिजे. हा आजचा आपला काय आहे, विषय आहे. ठीक आहे. आणि आजचा विषय आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आता ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो
त्यावेळेला त्या व्यक्तीबरोबर आपण खरं बोललं पाहिजे आणि प्रेमाने बोललं पाहिजे. पहिली गोष्ट लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीने जर चूक केलेली आहे आणि ती चूक त्याच्या निदर्शनामध्ये जर तुम्हाला आणून द्यायची आहे, तर तुम्हाला त्या व्यक्तीसोबत बोलत असताना खरं जे आहे ते तुम्ही त्या व्यक्तीबरोबर बोललं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्या व्यक्तीबरोबर खरं बोलत असताना तुमच्या बोलण्यामध्ये प्रेम असलं पाहिजे. आता अनेक वेळा जो व्यक्ती चूक करतो त्या व्यक्तीबरोबर आपण खरं जे आहे ते बोलण्याकरता घाबरतो. आणि दुसरी गोष्ट, जर त्याच्याबरोबर आपल्याला बोलायचं पण आहे, तर आपण त्याच्यासोबत अतिशय रागामध्ये आपण त्याच्यासोबत बोलतो आणि आपण त्याच्यासोबत बोलत असताना प्रेमाने बोलत नाही. आणि त्यामुळं होतं काय, त्याला आपल्याला टाळावर आणायचं आहे, तर आपण त्याला टाळावर आणण्याऐवजी त्याच्याबरोबर आपण खरं आणि प्रेमाने न बोललं असल्या कारणामुळं त्याची चूक त्याला समजून सांगण्यामध्ये आपण अपयशी ठरत असतो. आणि मग तो त्या ठिकाणी बदलण्याऐवजी आणखीन जास्त चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये पुढे गेलेला आपल्याला पाहायला भेटतो. आज जगामध्ये लोकांना चूक करणाऱ्या व्यक्तीला सौम्य वृत्तीने टाळावर आणण्याचं माहिती नसल्या कारणामुळे लोकांनी चूक करणाऱ्या व्यक्तीला सुधारण्याकरता अनेक चुकीच्या मार्गांचं अवलंबन केलं आणि आपण पाहतो की चूक करणारा व्यक्ती हा बदलण्याऐवजी आणखीन काय झालं माहिती का, आणखीन त्या ठिकाणी उग्र झालेला आपल्याला पाहायला भेटतो किंवा आणखीन त्या ठिकाणी वाईट झालेला आपल्याला पाहायला भेटतो. पण पवित्र शास्त्र आपल्याला काय सांगतं, ज्यावेळेला आपण इफिसकराचं पत्र 4था अध्याय आणि त्याचं 15 वचन आपण वाचतो. इफिसकराचं पत्र 4था अध्याय आणि वचन 15 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या 15 वचनामध्ये काय लिहिलंय पहा. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढावे. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आपण ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला त्याची चूक त्याच्या निदर्शनामध्ये आणून देण्याच्या त्या प्रोसेसमध्ये आपण असतो, त्यावेळेला आपण आपल्यामध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने त्या व्यक्तीला चूक दाखवताना दाखवणं फार गरजेचं आहे. आणि ती पहिली गोष्ट कोणती आहे, तर पहिली गोष्ट आहे प्रीती. लक्ष द्या. त्या व्यक्तीचा नाश व्हावा अशी इच्छा न बाळगता त्या व्यक्तीला त्याची चूक कळावी आणि त्याने ती चूक परत करू नये या अनुषंगाने तुम्ही त्याच्यावरती त्यावेळेला प्रीती करणं फार गरजेचं आहे. पण आपण त्याच्यावरती प्रीती करत नाही का? कारण त्याने जी चूक केलेली आहे ती आपल्या निदर्शनामध्ये आली असल्या कारणामुळं आपल्या मनामध्ये आता त्या व्यक्तीप्रती वेगवेगळे चुकीचे विचार जे आहेत ते येऊ लागलेले आहेत. त्याच्यामध्ये द्वेष असू शकतो, त्याच्यामध्ये राग असू शकतो, त्याच्यामध्ये कलह असू शकतं, त्याच्यामध्ये वैर असू शकतं, त्याची बदनामी करण्याचे विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात. त्याला आपण त्याच्याबद्दल आपलं मन आपण कायमस्वरूपीचं निगेटिव्ह जे आहे ते करून घेण्याच्या भूमिकेमध्ये जे आहे ना, आपण काय होतो आलेलो असतो. आणि लक्ष द्या, आपण ज्या वेळेला लोकांना चूक करताना पाहतो त्या वेळेला त्यांचा त्या गोष्टींमध्ये नाश होऊ नये म्हणून आपण त्यांना त्यातून बाहेर काढण्याकरता पहिली गोष्ट आपण प्रीती त्यांना दाखवली पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांच्यासोबत आपण त्या चूक केलेल्या विषयावरती चर्चा करत असताना आपण त्यांच्याशी काय केलं पाहिजे, खरी जी आहे ती वार्तालाप आपण केली पाहिजे. जर आपण अशा प्रकारे त्यांच्याशी जर प्रीतीने वार्तालाप केली, जर आपण त्यांच्या बरोबर खऱ्या गोष्टींना घेऊन जर त्यांच्याशी जर आपण वार्तालाप केलं, तर निश्चित अर्थाने
आपण त्या लोकांना जे आहे ना बदलवू शकतो. निश्चित अर्थाने ते लोक ती चूक मान्य करतील आणि ती चूक करणं सोडून देतील. पण आज आपण पाहतो की अशा प्रकारे प्रीतीने आणि खऱ्या पद्धतीने त्यांना त्यांची चूक निदर्शनामध्ये आणून दिली नसल्या कारणामुळं ते आज देखील त्या चुका परत परत करत असलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आता पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो दुसरे शमूएल 12वा अध्याय आणि 1 ते 13 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी एक राजा आहे आणि त्या राजाचं नाव दावीद आहे. आणि दावीद ह्याने खूप मोठी जी चूक आहे ती केलेली होती. दाविदाने खूप मोठी चूक जी आहे ती केलेली होती आणि दाविदाची चूक त्याच्या निदर्शनामध्ये आणून देण्याकरता परमेश्वर देवाने एका संदेष्टाला त्याच्याकडे पाठवला. लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी ज्या वेळेला आपण हा वृत्तांत वाचतो ना, तर ह्या वृत्तांतामध्ये जो संदेष्टा दाविदाकडे गेलेला होता ना, त्या संदेष्टाचं नाव आहे नाथान. त्या संदेशाचं नाव काय आहे? त्या संदेशाचं नाव नाथन आहे. आणि नाथन संदेष्टाने दावीद राजाला त्याची जी चूक आहे ती निदर्शनामध्ये आणून देण्याकरता एक एक छोटीशी जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी सांगितली. आपण ती गोष्ट वाचणार आहोत. आपण यावेळेला दुसरं जे शमूएल आहे, दुसरं शमूएल त्याचा 12वा अध्याय आपण काढू आणि त्या ठिकाणी आपण ती गोष्ट वाचणार आहोत. आणि ती गोष्ट वाचण्यासाठी मला मदत करा ब्रदर सुभाष. 1 पासून 1 पासून 13 पर्यंत का? येस. मग परमेश्वराने नाथानाला दावीदकडे पाठवले. तो त्याच्याकडे जाऊन म्हणाला, एका नगरात 2 माणसे राहत होती. त्यातला एक श्रीमंत व दुसरा गरीब होता. त्या श्रीमंत माणसाची मेंढरे व गुरे विपुल होती, पण त्या गरीबाजवळ एका लहानशा मेंढराखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते. ती त्याच्या बरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली. ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या प्याल्यातून पाणी पित असे व त्याच्या उराशी निजत असे. ती त्याची मुलगीच बनली होती. एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला, तेव्हा त्याच्याकडे असलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरा मेंढरातून अथवा गाई बैलातून एखादे न घेता त्या गरीब माणसाची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले. हे ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, परमेश्वराच्या जीवताशी शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे. येस येस. जस्ट मिनिट लक्ष द्या. आता लक्ष द्या, दाविदाने जी चूक केली होती ना, आता दाविदाने जी चूक केली ना ती चूक त्याच्या निदर्शनामध्ये आणून देण्याकरता परमेश्वर देवाने नाथन संदेष्टाला दाविदाकडे पाठवलं. आता नाथन संदेष्टा ज्या वेळेला दावीद राजाकडे गेला ना, त्यावेळेला नाथन संदेष्टाने एक फार सुंदर अशी जी गोष्ट आहे ती त्याला काय केली, सांगितली. आणि ती गोष्ट सांगत असताना दावीद राजा ती गोष्ट अतिशय अतिशय बारकाईने ऐकत होता. आणि आपण पाहतो की सरते शेवटी दावीद हा वचन 5 मध्ये असं म्हणत आहे की ज्या माणसाने हे कृत्य केलेलं आहे ना, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तो प्राण काय म्हणते का, तो प्राणदंडास पात्र आहे. लक्ष द्या, तो प्राणदंडास काय आहे, पात्र आहे. आता हे सर्व त्या ठिकाणी नाथन संदेष्टाने दाविदाला सांगितल्यानंतर आपण पाहतो की दावीद जो आहे ना, दावीद स्वतःहून काय करतो माहिती का, त्या ठिकाणी असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला काय करतो माहिती का, त्या ठिकाणी तो कोणती शिक्षा त्याला व्हावी हे तो सांगत आहे. आणि हे सांगत असताना आपण पाहतो की नाथन संदेष्टा हा पुढे त्याला म्हणत आहे की तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाहीये, तो व्यक्ती तूच आहे, तो व्यक्ती तूच आहे. लक्ष द्या, 7व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की नाथान दाविदाला म्हणाला, तो मनुष्य तू आहे. लक्ष द्या. आता ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की नाथन संदेष्टाने दाविदाला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून दिली, पण ती निदर्शनामध्ये आणून देत असताना नाथन संदेष्टाने त्या ठिकाणी एक खरी जी काही घटना आहे
जी घडलेली होती आणि तिचे जे दुष्परिणाम आहे ते देखील त्या ठिकाणी त्या गोष्टीमध्ये त्यांनी काय केलं माहिती का, त्या गोष्टीमध्ये ऍड करून त्याने दावीद राजाला सांगितलं आणि हे सांगत असताना त्याची गोष्ट ही खरी होती. त्याच्या त्या गोष्टीमध्ये आपण पाहतो की एक एक प्रीती आपल्याला दिसून येते. हा वृत्तांत जर पूर्ण जर वाचला ना, तर तुम्हाला ही 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 संपूर्ण स्टोरी जी आहे ती तुम्हाला समजेल. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो, त्या वेळेला त्याची जी चूक त्याच्या निदर्शनामध्ये आणून देण्याकरता तुम्ही ह्या 2 गोष्टींचा वापर प्रामुख्याने करणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट, तुम्ही त्या व्यक्तीला प्रीती दाखवली पाहिजे आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्या प्रीतीबरोबरच त्या व्यक्तीला त्याने जी काही गोष्ट केलेली आहे चुकीची, ती खऱ्या पद्धतीने त्याच्या निदर्शनामध्ये ती आणून दिली पाहिजे. पण आपण ह्या दोन्ही गोष्टी करत नाही. जी काही चूक समोरच्या व्यक्तीने केलेली असते, त्या व्यक्तीवरती आपण रागराग करतो आणि त्या व्यक्तीला त्याची जी चूक आहे ना, ती प्रीतीने समजून देण्याऐवजी आपण ती अतिशय रफ भाषेमध्ये त्याला ती समजून देतो आणि ती व्यक्ती ती चूक स्वीकारण्याऐवजी आपल्याबरोबर त्याचं जे नातं आहे ते काय करतो माहिती का, तोडून घेते. आपल्याबद्दल ते व्यक्ती जो आहे ना, वैर मनामध्ये ठेवतो. आपल्याबद्दल तो व्यक्ती जो आहे ना, काय करतो माहिती का, सर्व प्रकारचे जे संबंध आहेत ते तोडून टाकतो. अशा प्रकारे चूक निदर्शनामध्ये आणून देण्याचे मार्ग हे लोकांनी वापरले असल्या कारणामुळे आज देखील अनेक असे लोक आहे जे त्यांच्या चुकीतून बाहेर येण्याऐवजी आणखीन त्या चुकीमध्ये पुढे सरसावले गेलेले आहे. लक्ष द्या, प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला एक श्रीमंत व्यक्ती प्रभू येशूकडे आला आणि त्याने येशूला विचारलं की हे उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मला प्राप्त व्हावे म्हणून मी काय केलं पाहिजे? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, जा 10 आज्ञांचं पालन कर. आणि तो म्हटला की मी लहानपणापासून ह्या 10 आज्ञांचं पालन करत आलेलो आहे. आणि मग वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की येशूने त्याला निरखून पाहिलं आणि येशू त्याला म्हणाला, तुझ्यामध्ये आणखीन एका गोष्टीची कमी आहे. तुझं असल नसल ते गोरगरिबांना देऊन दे आणि माझ्या मागे. लक्ष द्या, येशूने त्याच्या जीवनामध्ये असलेली जी काही चूक आहे, त्याच्या जीवनामध्ये असलेली जी काही कमतरता आहे, चूक आहे, येशूने ती त्याला खरी खरी सांगितली आणि ती सांगित असताना प्रीतीने सांगितली, चिडून नाही सांगितली. त्याला त्याला वाईट वाटेल अशा पद्धतीमध्ये पण ती सांगितली नाही. लक्ष द्या, तुम्ही ह्या दिवसांमध्ये ज्या वेळेला लोकांना चूक करताना पाहाल ना, त्यावेळेला त्या लोकांना त्यांची चूक निदर्शनामध्ये आणून देण्याकरता ह्या 2 गोष्टींचा उपयोग केला पाहिजे. पहिली गोष्ट आहे प्रीतीने आणि प्रीतीबरोबर तुम्ही खरं जे आहे ते बोलून त्याला ते चूक काय केली पाहिजे, निदर्शनामध्ये आणून दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेला लोक काय करतात, चूक करतात ना, त्यावेळेला त्यांना तुम्ही सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणलं पाहिजे. याकरता तुम्ही त्यांच्यासोबत सौम्यतेने संभाषण केलं पाहिजे. तुम्ही त्या लोकांसोबत संभाषण कसं केलं पाहिजे, सौम्यतेने. आता लक्ष द्या, अनेक वेळा एखादा व्यक्ती ज्यावेळेस चूक करतो, ती चूक आपल्या निदर्शनामध्ये येते ना, त्यावेळेला आपण त्या व्यक्तीबरोबर सौम्यतेने संभाषण करण्याच्या भूमिकेमध्ये मुळीच नसतो. आपल्या मनामध्ये राग असतो, आपल्या मनामध्ये सूड घेण्याची ती भावना आपल्या मनामध्ये काय होतं, आपल्याला उकसवत असते. आपल्या मनामध्ये त्यावेळेला असं होतं की कधी हा समोर येईल आणि कधी मी माझ्या मनातली जी काही भडास आहे त्याच्या चुकी संदर्भाची ती काय करेल, मी काढून टाकल. कधी कधी लक्ष द्या, देवाचं वचन सांगतं आपल्याला या ठिकाणी की ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो, त्यावेळेला त्या चूक करणाऱ्या व्यक्तीबरोबर आपण अतिशय सौम्यतेने संवाद साधला पाहिजे. अतिशय त्या व्यक्तीबरोबर सौम्यतेने आपण बोललं पाहिजे, त्याची चूक त्याला दाखवण्याकरता. आणि बघा, गलतीकराचं पत्र 6वा अध्याय, गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आणि त्याचं जे पहिलं वचन आहे ते आपण वाचू. गलतीकराचं पत्र आपण काढू आणि गलतीकराच्या पत्राच्या 6व्या अध्यायाचं पहिलं वचन आपण काढणार आहोत. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे. व्हेरी गुड.
आता ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्या गोष्टींचा वापर करून चूक करणाऱ्या व्यक्तीला सौम्यतेने टाळावर आणलं पाहिजे ती गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. इथं वचन सांगितलेलं आहे की अशा व्यक्तीला तुम्ही जो दोषामध्ये सापडलेला आहे, लक्ष द्या, जो दोषामध्ये सापडलेला आहे ना, अशा व्यक्तीला तुम्ही सौम्य वृत्तीने काय केलं पाहिजे माहिती का, त्याला तुम्ही टाळावर आणलं पाहिजे. आणि सौम्य वृत्तीने टाळावर आणत असताना त्या ठिकाणी अनेक गोष्टी अशा होऊ शकतात की तुम्ही देखील परीक्षेमध्ये पडू शकतात. म्हणजे कसं माहिती का, तुम्ही एखाद्या चूक करणाऱ्या व्यक्तीला सौम्य वृत्तीने टाळावर आणत असताना तो जर त्याची चूक मान्य करत नाही, त्याने चूक केली आहे पण तो मान्य करत नाहीये, अशा वेळेला तुम्ही परीक्षेमध्ये पडू शकतात. म्हणजे तुमच्या भावना तुम्हाला आतून उकसवू शकतात की याला जरा रागवावं, याला जरा एखादा फटका द्यावा, याला जरा धमकवावं. लक्ष द्या, समजतंय का मला तुम्हाला काय सांगायचं चर्च? अनेक वेळा लोक सहजासहजी त्यांच्या चुका मान्य करत नाही आणि त्यांनी त्यांची चूक जर मान्य केली नाही तर आपण काय होतं माहिती का, आपल्याला राग येतो. आपण आपण त्या भूमिकेमध्ये येतो की याला एक फटका मारावा, येतो की नाही त्या भूमिकेमध्ये. अशा भावना आपल्याला आतून आत उकसवता की नाही उकसवत अशा प्रकारच्या भावना आपल्याला चर्च? हो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून देतात त्यावेळेला तो मान्यच करत नाही, मग अशा वेळेला आपल्याला राग येतो. लक्ष द्या, वचन सांगत आहे की तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. म्हणजे काय माहितीये का, त्याने त्याची चूक मान्यच करावी यासाठी तुम्ही इतर ज्या काही गोष्टी आहे ना त्याचा वापर नाही केला पाहिजे. रागामध्ये बोलणं, एखादा फटका मारणं किंवा त्याला उतरून बोलणं किंवा त्याचा अपमान करणं किंवा त्याला, लक्ष द्या, आपण परीक्षेमध्ये पडू नये म्हणून स्वतःकडे काय केलं पाहिजे, आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या व्यक्तीला त्याची चूक ही दाखवण्याकरता आपण फक्त देवाच्या वचनाप्रमाणे सौम्यतेने संवाद साधण्याचाच प्रयत्न करू शकतो. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच आपल्याकडे पर्याय देवाने दिलेला नाही. मग पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की पाऊल जो आहे ना, त्याने करिंथ येथील मंडळीशी काय केलं माहिती का, सौम्यतेने संवाद साधला. आता करिंथ येथील जी मंडळी आहे ना, त्या मंडळीमध्ये असा एक व्यक्ती होता ज्याने आपल्या सावत्र आईला जे आहे ते ठेवलेलं होतं. बघा, आपण ज्या वेळेला पहिले करिंथ 5वा अध्याय 1 ते 5 वचन आपण वाचतो ना, पहिले करिंथ 5वा अध्याय आणि 1 ते 5 वचन वाचण्यासाठी मदत करा ब्रदर सुभाष. मला अशी खबर मिळाली आहे की तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रांमध्ये देखील आढळत नाही. म्हणजे तुमच्यातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे तरीही तुम्ही फुगला आहात आणि हे कर्म करणारा आपणातून घालून देण्या इतका शोक तुम्ही केला नाही. मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. तो असा की ज्याने अशा प्रकारे कर्म केले त्या माणसाला तुम्ही व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे अशा हेतूने की आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जावा. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, कराची जी मंडळी आहे ना, त्या मंडळीमध्ये जार कर्म चालू आहे हे संत पावलाला कळालं आणि त्यावेळेला संत पावलाने करिंथ येथील मंडळीतील व्यक्तींबरोबर अतिशय सौम्यतेने काय केलं माहितीये का, संवाद साधला. आणि लक्ष द्या, त्यांच्यामध्ये जी जार कर्म चालू होती ना त्याविषयी आपल्याला वचन 1च्या ब भागामध्ये पाहायला भेटत. त्या ठिकाणी संत पाऊल म्हणत आहे, तुमच्यातील कोणी एकाने आपल्या बापाची बायको काय केली आहे, ठेवली आहे. म्हणजे तो म्हणत आहे की इतक्या भयानक अशी जी कृत्य आहे ती देव न माहिती असलेल्या लोकांमध्ये पण चालू नाहीये. इतकी भयानक वाईट कृत्य देव माहिती असलेल्या लोकांमध्ये चालू आहे आणि अशा प्रकारचे वाईट कृत्य तुमच्यामध्ये चालू असताना तुम्ही शोक करत नाही, तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही, तुम्हाला त्याचं काही वाटतच नाही. म्हणजे तुम्ही इतके फुगलेले आहात आणि तुमचे जे कर्म आहे ना, असे कर्म करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही
तुमच्यातून बाहेर हाकलून दिलं पाहिजे, तुम्ही त्याच्यासोबत राहता उलटून. म्हणजे विचार करा, ह्या ठिकाणी त्यांना त्यांची चूक ही लक्षात आणून देत असताना देवाचा सेवक संत पौल हा अतिशय सौम्यतेने त्यांच्याशी काय करतो माहिती का, वार्तालाप करत आहे. पाप भयानक मोठं आहे ते, आणि तो पाप करणारा व्यक्ती त्यांच्या मध्ये राहायचा किंवा ते पण त्याच्यासोबत राहायचे, तरी ते त्याला आपल्यामधून घालवून देत नव्हते, किंवा तो जे पाप करत आहे ना त्या पापाविषयी त्याला बोलत पण नव्हते. लक्ष द्या, ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, एखादा व्यक्ती हा ज्या वेळेला एखादी चूक करतो त्यावेळेला त्या चूक करणाऱ्या व्यक्तीला आपण सौम्यतेने त्याची चूक लक्षात आणून दिली पाहिजे, आणि त्याची चूक त्याला सौम्यतेने लक्षात आणून देत असताना आपण इतर लोकांना देखील त्याची जाणीव होईल या अनुषंगाने इतर लोकांना देखील आपण बोध केला पाहिजे की अशी चूक करणारा जो व्यक्ती आहे ना, अशा व्यक्तीला घेऊन तुम्ही तुमची साक्ष खराब करून घेऊ नये. लक्ष द्या, चर्च आपण देवाची लेकरं आहोत, आणि देवाची लेकरं या नात्याने आपल्याला एकमेकांच्या चुका ज्यावेळेस निदर्शनामध्ये येतात ना, त्यावेळेला आपण त्या चुका त्यांना सौम्यतेने सांगणं फार गरजेचं आहे. का सांगायचं माहिती का, ते त्या चुकीमधून बाहेर निघाले पाहिजे, त्या चुकीमध्ये त्यांचा नाश होऊ नये. कारण ह्या वचनामध्ये देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहे की 5वं वचन तो असा की ज्याने असे कर्म केले त्या माणसाला तुम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्ययुक्त अशा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देह स्वभावाच्या नाशाकरता सैतान स्वाधीन करावं. लक्ष द्या, म्हणजे जर एखादा व्यक्ती जर चूक करत आहे तर त्या चुकीमुळे त्याच्या जीवाचा, त्याच्या आत्म्याचा, त्याचा जो काही नाश आहे तो होऊ नये, यासाठी तुम्ही त्याला वाचवणं फार गरजेचं आहे. त्याला वाचवण्याकरता तुम्ही त्याच्याशी सौम्य वृत्तीने बोलणं फार गरजेचं आहे, त्याची चूक त्याला दाखवण्यासाठी. पण आपण अशा प्रकारे चूक आल्यानंतर त्याला त्या चुकीतून बाहेर काढण्याऐवजी आपण त्याला आणखीन अंधारात लोटण्याचा प्रयत्न करत असतो, वादविवाद करून, मारामारी करून, त्याला काहीतरी बरं वाईट म्हणून. ही ही ती पद्धत नाही ज्या पद्धतीचा देवाने आपल्याला वापर करायला लावला. तिसरा जो मुद्दा आहे तो हा आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो ना, त्यावेळेला त्याची जी चूक आहे ना, त्या चुकीबद्दल आपण कशा प्रकारे डील केली पाहिजे. तर तिसरा मुद्दा आहे, प्रार्थना करून योग्य वेळी आपण संवाद साधला पाहिजे. पहिली गोष्ट, ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो ना, तर लगेच जाऊन त्याला त्याची चूक निदर्शनामध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका. तर त्यासाठी प्रार्थना करा अगोदर देवाकडे. का माहिती का, कारण त्या चुकीमध्ये त्याचा नाश होऊ नये हा एक देवाचा महत्वाचा भाग आहे, मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, तो जो व्यक्ती आहे ना, त्याचं तारण व्हावं, किंवा त्याने ती चूक परत करू नये म्हणून त्याने पश्चाताप करून माघारी यावा देवाकडे, हा दुसरा भाग त्याच्या जीवनामध्ये आहे. मग ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये रिस्टोरेशनच्या भागामध्ये झाल्या पाहिजे, याकरता तुम्ही प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. कारण एखाद्या व्यक्तीला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून देणं हे इतकं सोपं काम समजू नका. हे इतकं सोपं काय करू नका, काम समजू नका. लक्ष द्या, का माहिती का, कारण याच्यामध्ये रिस्क आहे. मत्तयाचे पुस्तक 6वा अध्याय आणि 6वं वचन बघा काय म्हणत आहे. मत्तयाचे पुस्तक 6वा अध्याय आणि 6वं वचन. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घे. आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे फळ देईल. व्हेरी गुड. एखाद्या व्यक्तीने चूक केलेली आहे, तर त्या व्यक्तीशी ज्यावेळेस तुम्ही सौम्यतेने संवाद साधण्याचा विचार करत असताना त्या अगोदर तुम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, आणि त्याने जी चूक केलेली आहे ते तुम्ही देवाला सांगितलं पाहिजे, माणसाला नाही. आपण उलट करतो, आपण माणसाला सांगतो, देवाला नाही सांगत. म्हणजे आपण त्याची बदनामीच करतो एक वेळेला. असं होतं की नाही होत, असं करतो की नाही करत आपण.
चर्च, इथे वचनामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. तू आपल्या खोलीमध्ये जा, दार लावून घे, आणि ज्या व्यक्तीने चूक केलेली आहे, ज्याच्या बरोबर तुला सौम्यतेने वार्तालाप करायची आहे, ज्याला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून द्यायची आहे, त्या व्यक्तीबद्दल देवाला अगोदर जाऊन सांग. म्हणजे देव तुला बुद्धी देईल, देव तुला शब्द देईल, देव तुला ज्ञान देईल. देवाचा आत्मा तुझ्या भावनांना त्या व्यक्तीसोबत संवाद साधत असताना कंट्रोलमध्ये ठेवाल. देव तुला त्याच्या प्रीतीच्या आत्म्याने भराल. देव तुझा उपयोग त्याला वाचवण्यासाठी करून घेईल. आणि म्हणून लक्षात आहे काय होतं माहिती का, ज्यावेळेला एखादा व्यक्ती चूक करतो ना, त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दल आपण देवाला सांगण्याऐवजी आपण माणसाला सांगत फिरतो, त्याने असं केलं बरं का, तिने असं केलं बरं का, तोच होता बरं तिथं, त्यानेच केलं बरं का. ते असं होत नाही का? असं आपण एकमेकांसोबत बोलत नाही का? एकमेकांना आपण सांगत नाही, बोलत नाही, करत नाही असं चर्च? बोलतो. बोलतो आपण एकमेकांना. पण देवाने आपल्याला ते बोलण्यासाठी सांगितलेलं नाहीये. आपल्याला देवाने प्रार्थनेमध्ये त्याला सर्व गोष्टी सांगण्यासाठी सांगितलेल्या आहे. पण आपण त्या प्रकारे करत नाही, त्या प्रकारे आपण चालत नाही. बघा, ज्या वेळेला इस्रायलचे लोक आहे ना, इस्रायल लोकांनी ज्यावेळेला पाप केलं, चूक केली, त्यावेळेला इस्रायल लोकांसाठी मोशेने परमेश्वर देवाकडे प्रार्थना केली. बघा, निर्गम 32:11-14 काढा. निर्गम 32:11-14, 32वा अध्याय आणि 11 ते 14 वचन आपण वाचू. तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर याची काकलूत करून म्हणाला, हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महान सामर्थ्याने व भुजबलाने मिसर देशातून बाहेर आणलेस. त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना डोंगरामध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवर त्यांचा नाश करावा म्हणून त्यांना मिसर देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर आणले असे मिस्री लोकांनी का बोलावे? आपल्या तीव्र कोपापासून फिर आणि आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो. तुझे दास अब्राहम, इसहाक व इस्रायल यांची आठवण कर. तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितली होती की मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या देशाविषयी मी तुम्हाला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्यांची निरंतरची वतनदार होईल. तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा तो परमेश्वराचा हेतू होता, त्यापासून तो परावृत्त झाला. व्हेरी गुड, थँक्यू. आता बघा, ह्या ठिकाणी परमेश्वराचा जो कोप आहे ना, तो इस्रायल लोकांवरती भडकला आणि इस्रायल लोकांना समूळ भस्म करण्याकरता परमेश्वर देवाने त्या ठिकाणी काय केलं माहिती का, तो निर्णय घेतलेला होता. का असं झालं माहिती का? त्यांनी कोणती चूक केली होती इस्रायल लोकांनी? त्यांनी सोन्याचं जे काही वास्तू आहे ते त्या ठिकाणी बनवलेलं होतं. हा जर वृत्तांत तुम्ही जर पूर्ण वाचला ना, तर त्या ठिकाणी ते अहरोनाला म्हणाले की मोशेचं काय झालंय आम्हाला ठाऊक नाही, पण आमच्या पुढे चालतील असे देव तू आम्हाला काय कर, आमच्यासाठी बनव. आणि मग त्या ठिकाणी स्त्रियांनी आणि जे काही पुत्र आहेत, कन्या आहेत, त्यांनी कानातील सर्व सोन्याची कुंडले काढून काय केलं माहिती का, अरुणाकडे आणलं आणि त्या ठिकाणी बघा त्यांनी सोन्याची जी आहे ती मूर्ती बनवली. परमेश्वर त्यांचा देव होता. परमेश्वर देवाने त्यांना मिस्रातून बाहेर काढलेलं होतं. त्यांनी परमेश्वराला सोडून त्या सोन्याच्या मूर्तीची पूजा करणं सुरू केली असल्या कारणामुळं परमेश्वराचा कोप त्यांच्यावरती भडकला आणि लक्ष द्या, परमेश्वर देव त्यांना त्या ठिकाणी काय करणार माहिती का, पूर्णपणे भस्म करणार होता त्या लोकांना. पण अशा वेळेला मोशेने परमेश्वर देवाकडे त्या लोकांकरता मध्यस्थी केली की तू असं करू नको, तू आपलं जे अभिवचन आहे, जे अब्राहम, इसाक, याकोबांना दिलेलं आहे ते तू आठव. आणि मग आपण पाहतो 14व्या वचनामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की तेव्हा आपल्या लोकांवर आपत्ती आणण्याचा जो परमेश्वराचा हेतू होता त्यापासून तो परावृत्त झाला. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो त्यावेळेला त्याला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून देण्याकरता सर्वात अगोदर तुम्ही त्या व्यक्तीला
आणि त्याने जी चूक केली आहे त्या चुकीला परमेश्वरासमोर नेणं फार गरजेचं आहे. तुम्ही देवाला म्हटलं पाहिजे की देवा याने ही चूक केलेली आहे आणि अशा प्रकारच्या याच्या ह्या चुका याचं नाशाचं कारण होऊ शकतं आणि याने ही चूक परत परत करू नये यासाठी तू मला त्याच्यासोबत बोलण्याकरता ज्ञान दे, मला तो स्वभाव दे, मला तो कळवळ्याचा आत्मा दे, माझं बोलणं त्याला समजू दे, मी बोलत असताना मला माझ्यामधून राग काढून टाक, माझ्यामधून फ्रस्ट्रेशन काढून टाक. ह्या गोष्टी तुम्ही देवासमोर बोललं पाहिजे, कारण एखाद्या व्यक्तीला त्याची चूक निदर्शनामध्ये आणून देण्याचं काम हे इतकं सोपं समजू नका. त्याच्यामध्ये तुमचे संबंध बिघडून जातील. एवढं एवढं सोपं समजू नका. लक्ष ठेवा. ह्या ठिकाणी आपण पाहतो की मोशेने परमेश्वर देवाकडं इस्रायल लोकांसाठी काय केली माहिती का? प्रार्थना केली. आपण देखील चूक करणाऱ्या लोकांकरता अगोदर देवाकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःला सुपरमॅन समजू नये. आपण आपल्या स्वतःला फार महाज्ञानी समजू नये. आपण आपल्या स्वतःला फार अनुभवी समजू नये. आपण आपल्या स्वतःला काहीतरी मीपणामध्ये विशेष समजू नये. आपण तसंच समजतो. लक्ष द्या. देवाचं जे सांगत आहे की आपण प्रार्थना करून योग्य वेळी, कधी पण नाही, वेळ येईल त्यावेळेला आपण त्या व्यक्तीशी संवाद काय केला पाहिजे? सौम्यतेने साधला पाहिजे. चौथा जो मुद्दा आहे तो आहे शिस्त आणि शांतीसाठी प्रयत्न करणे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती काय करतो? चूक करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शिस्तबद्धपणा आला पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शांती आली पाहिजे. ह्या दोन गोष्टी त्याच्या जीवनामध्ये नसल्या कारणामुळं ती चूक त्याने केलेली आहे हे आपल्याला पाहायला भेटते. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 18 वचन आपण काढू. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि 18वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. यस, देवाचं सांगत आहे शक्य तर सर्व माणसांबरोबर. कसं राहायचं आहे आपल्याला? भांडणं करत, वादविवाद करत, अरेतुरे करत, एकमेकांची बुराई करत, एकमेकांना पाडत, एकमेकांबद्दल वाईट गोष्टी करत. कसं? देवाच तुमचं सांगत आहे सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितकं कसं राहा? शांतीने राहा. जर आपण सर्वांसोबत शांतीने जर राहिलं किंवा सर्वांसोबत आपण जर शिस्तबद्ध रीतीने जर राहिलो तर मला सांगा चूक होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतील का? विचार करा. जर तुमचं जीवन शिस्तबद्ध आहे, जर तुमचं जीवन शांतिप्रिय आहे, तर तुमच्याकडनं चुका होण्याचे जे काही चान्सेस आहे ना ते नच्या बरोबर असतात. आणि जरी चूक झाली तरी त्या ठिकाणी तुमच्यामध्ये शांती असल्या कारणामुळे ती शांती तुम्हाला त्या ठिकाणी लगेचच ती चूक स्वीकारण्याकरता आणि ती स्वीकारून क्षमा मागण्याकरता आणि परत तुमचे जे काही नाते आहेत ते स्टॅब्लिश करण्याकरता मदत करते ती शांती. तुमच्यामध्ये असलेला जो काही शिस्तबद्धपणा आहे ना तो तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तुमच्या नात्यावरती काम करायला आतून तुम्हाला काय करतो माहिती का? तो तुम्हाला सांगत असतो. आणि लक्ष द्या, आता ज्या व्यक्तीने चूक केलेली आहे ना त्या व्यक्तीमध्ये शिस्तबद्धपणा नसतो. त्या व्यक्तीमध्ये शांतिमय स्वभाव त्याच्यामध्ये नसतो आणि म्हणून तो लगेचच आपल्याला अशा प्रकारच्या ज्या काही चुका आहे, पाप आहे त्या तो करताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामध्ये त्याच्या जीवनात गांभीर्य आपल्याला दिसायला बघत नाही. आपल्याला त्याच्यामध्ये गांभीर्य जे आहे ना ते बघायला मिळत नाही. आणि मग उत्पत्तीचे पुस्तक 13वा जो अध्याय आहे, उत्पत्तीचे पुस्तक 13वा अध्याय आणि 8 ते 9 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना तर 8 ते 9 वचनामध्ये आपल्याला दोन व्यक्ती दिसतात. एकाचं नाव अब्राहम आहे आणि एकाचं नाव लोट आहे. आणि अब्राहमाच्या आणि लोटाच्या जे काही सेवक आहेत त्यांचे वाद झाले आणि त्यांचे वाद झाल्यानंतर त्यांच्याकडनं काहीतरी घडू नये एकमेकांविरोधात म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एकमेकांना शांती दाखवली आणि एकमेकांना शिस्तबद्धपणा दाखवला.
बघा ते वचन आपण वाचू आणि हा मुद्दा आपण समजून घेऊ. 8 आणि 9 वचन वाचा. अब्राहम लोटाला म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझी गुराखी व तुझी गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहोत. सर्व देश तुला मोकळा नाही का? तर माझ्यापासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. व्हेरी गुड. काय म्हणते बघा त्या ठिकाणी अब्राहम. अब्राहम म्हणाला की तुझ्या सेवकांमुळं आणि माझ्या सेवकांमुळं आपल्यामध्ये भांडण व्हायला नको. आपल्यामध्ये काय व्हायला नको? भांडण व्हायला नको. पुढं अब्राहम म्हणत आहे त्या ठिकाणी की का नको व्हायला? कारण आपण भाऊबंद आहे. इथं घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण होतं. का? तर याच्या बायकोण्याला हे सांगितलं, त्याच्या बायकोण्याला हे सांगितलं. इथं घरामध्ये मुलाचं आईचं भांडण होतं. का? तर बायकोने मुलाला सासूविषयी सांगितलं आणि सासूने मुलाला बायकोविषयी सांगितलं. आणि हे विसरून जातो की आपण नातेवाईक आहोत, किंवा आपण आई वडील आहोत, किंवा आपण पती पत्नी आहोत, किंवा आपण आई आणि मुलगा आहोत. असं होतं की नाही होत? होतं. बघा ते. अब्राहम मध्ये आणि लोटामध्ये किती अंडरस्टँडिंग पण आहे बघा, समजदारपणा. अब्राहम त्याला म्हणते की आपले जे गिराईक आहे ना, आपले जे सेवक आहे ना, त्यांच्यामुळे आपल्यामध्ये वाद नको, आपण भाऊबंद आहोत. आणि पुढे अब्राहम म्हणते त्याला की सर्व देश मोकळा आहे. तू जर डावीकडे गेला तर मी उजवीकडे जाईल, आणि तू जर उजवीकडे गेला तर मी डावीकडे जाईल. आता तुला जिकडे जाईल तिकडे जा, पण आपल्यामध्ये वादविवाद नको आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण आपसी समजदारीमध्ये किंवा आपण आपसी शिस्तबद्धपणामध्ये एकमेकांकडून झालेल्या ज्या काही चुका आहे ना, त्या स्वीकारून त्या परत होणार नाही या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे माहिती का? एकमेकांना सौम्य वृत्तीने संवाद केला पाहिजे. पण आपण तो करत नाही. आपण म्हणतो हिने असं केलं का? अच्छा, त्याने तसं केलं का? त्याने हे केलं का? तिने, म्हणजे विचार करा, त्या ठिकाणी ती चूक त्या व्यक्तीच्या निदर्शनामध्ये आणून द्यायच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी नातेसंबंध आणखीन खराब करून घेतो. पण ह्या ठिकाणी असं नाहीये. देवाच्या लेकरांनी कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणलं पाहिजे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे, हे आपण काय करत आहोत? शिकत आहोत. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, तुम्ही ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला सौम्य वृत्तीने टाळ्यावर आणत असाल त्यावेळेला तुम्ही कडूपणा टाळायला पाहिजे. कारण अनेक वेळा समोरच्या व्यक्तीने केलेली चूक जी आहे ना, ती आपण ज्यावेळेस बघतो किंवा आपल्या ज्यावेळेस निदर्शनामध्ये येतं ना, त्यावेळेला सर्वात अगोदर आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी कडूपणाला जन्म घेत असतो. बघा वचन काय सांगते, इफिस 4 अध्याय आणि 31 वचन. इफिस 4 अध्याय 31 वचन काढा. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येऊन. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे आपण आपल्या आतून काय काय दूर करायचं आहे. एखाद्या व्यक्तीने जर चूक केलेली आहे तर त्या व्यक्तीच्या विषयी आपल्या मनामध्ये सर्वात अगोदर कोणत्या गोष्टी जन्म घेतात त्या बघा. पहिली गोष्ट कडूपणा, दुसरी गोष्ट संताप, तिसरी गोष्ट क्रोध, चौथी गोष्ट गलबला, त्याच्याविषयी सर्वांना सांगत फिरायचं, बोंबाबोंब करायचं त्याच्याविषयी, आणि पुढची गोष्ट आहे निंदा. ह्या गोष्टी आपल्या मनामध्ये जन्म घेता की नाही घेत? मला सांगा. नाही घेत का? का घेता? बघा तुम्ही, ज्या वेळेला एखादा व्यक्ती चूक करतो ना, त्यावेळेला आपल्या मनामध्ये सर्वात अगोदर ह्या गोष्टी जन्माला येतात. त्याला बघतोच आता, त्याच्याविषयी याला फोन कर, त्याला फोन कर, याला सांग, त्याला सांग, बोंबाबोंब करून टाकतो. म्हणजे एका तोंडीचं 10 तोंडी होऊन जात. त्याच्यानंतर आपल्यामध्ये क्रोध असतो, संताप असतो.
सर्व प्रकारचा कडूपणा आपल्यामध्ये असतो. त्याचं कसं वाईट करावं त्याने हे केलेलं आहे. तर लक्ष द्या, देवाचे वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की आपल्यामध्ये कडूपणा नको आहे. जर त्याला आपल्याला सौम्य वृत्तीने टाळावर आणायचं आहे तर हेच तर खरं ख्रिस्ती जीवन आहे. आणि योसेफाच्या जीवनामध्ये असं झालं होतं. उत्पत्तीचे पुस्तक 50 अध्याय आणि 19 ते 21 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, लक्ष द्या, योसेफाने त्याच्या भावांना माफ केलं होतं. योसेफाने ना त्याच्या भावांबद्दल जे आहे ना मनामध्ये कटुपण ठेवलं नव्हतं. त्याच्या भावांनी त्याच्या बरोबर अतिशय भयानकरित्या वागणूक केली होती. त्याला विकून टाकलं, त्याला खड्ड्यात टाकलं. भयानकरित्या त्याच्याबरोबर वागणूक केली होती. पण तरी पण त्याच्या मनामध्ये त्याच्या भावांविषयी कडूपण नव्हतं. त्याने त्यांना क्षमा केली. त्याने त्यांना क्षमा केली. इतकं वाईट वागल्यानंतर पण. ज्यावेळेस आपल्याबरोबर कोणी लोक वाईट वागतात ना, ज्यावेळेस आपल्या विरोधात कोणी व्यक्ती एखादी वाईट गोष्ट करतो ना, त्यावेळेला आपण त्या लोकांसोबत कशा प्रकारे वागतो? काय आपण कडूपणाने वागतो, संतापाने वागतो, क्रोधाने वागतो? बघा तुम्ही गलबला करतो, निंदा करतो, त्याच्याविषयी कटकारस्थान असतो. कसं आपण वागतो त्याच्याबरोबर? ह्या ठिकाणी यौसेफाच्या जीवनातून बघा कसं वाढलं योसेफ. योसेफाने त्यांना क्षमा केली. यौसेफाच्या मनामध्ये त्याच्या भावांविषयी कटुपण नव्हतं. त्याच्या भावांविषयी त्याच्या मनात कडूपण नव्हतं. लक्ष द्या, त्याने कडूपणा टाळला आपल्या भावांविषयीचा. आपण देखील कडूपणा टाळला पाहिजे. ज्यावेळेस लोक आपल्या विरोधात अशा प्रकारचे षडयंत्र करतात, वागतात त्यावेळेला. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे चुकीच्या परिणामांवर प्रामाणिकपणे संवाद करणे. चुकीच्या परिणाम ज्यावेळेस कोणी चूक करतं ना त्यावेळेला म्हणजे प्रामाणिक असं त्यावेळेला त्या व्यक्तीला इतकं पण काय म्हणता हरसमेंट करू नका, त्याला इतकं पण त्याला दोष देऊ नका. का माहिती का? कारण नीतिसूत्राचं पुस्तक 9 अध्याय आणि 9 वचन काय म्हणते? नीतिसूत्राचं पुस्तक 9 अध्याय आणि 9 जे वचन आहे ना, त्या 9व्या वचनामध्ये बघा काय म्हणत आहे. ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल. नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. येस, ज्याने चूक केलेली आहे ना त्या चूक करणाऱ्या व्यक्तीला आपण बोध केला पाहिजे. का बोध केला पाहिजे? कारण त्यांनी आणखीन काय व्हावं? ज्ञानी व्हावं. ती चूक सोडून देऊ, ती चूक आहे ती सोडून द्यावी आणि त्याने अजून काय व्हावं? ज्ञानी व्हावं. म्हणून आपण त्या व्यक्तीला प्रामाणिकपणे काय केलं पाहिजे माहिती का? त्याच्या चुकांना घेऊन संवाद केला पाहिजे. आपण झाली आहे चूक, ठीक आहे, चल सोडून द्या, आता इथून पुढे करू नको, कारण त्याचे परिणाम चुकीचे आहेत. येस, चूक करणाऱ्या व्यक्तीला जर आपण प्रामाणिकपणे जर त्याच्याशी संवाद जर केला तर तो ज्ञानी होऊ शकतो. तो त्यातून बाहेर निघू शकतो. तो ती चूक करणं सोडून देऊ शकतो. काय माहिती का? कारण योहानाच्या पुस्तकाच्या 21व्या अध्यायाच्या 15 ते 19 वचनामध्ये आपण पाहतो की येशूने देखील पेत्राला त्याच्या चुकांबद्दल प्रामाणिकपणे काही माहिती का त्याला सांगितलं, त्याला बोलला, त्याच्याशी संवाद केला आणि पेत्र जो आहे ना त्याने परत चूक केली नाही. तो सेवेसाठी तयार झाला. पेत्राने 3 वेळेस नाकारलं. योहानाच्या पुस्तकाच्या त्या 21व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की येशू हा वधस्तंभावरती मेल्यानंतर पेत्र हा परत त्याच्या जुन्या व्यवसायामध्ये निघून गेला. त्याला परत जुन्या व्यवसायामध्ये त्याने जावं म्हणून येशूने त्याला निवडलेलं नव्हतं. पण ज्यावेळेस येशू मरणातून जिवंत झाला ना, येशू त्या ठिकाणी गेला पेत्राकडे आणि पेत्राला त्याने 3 वेळेस विचारलं, पेत्रा माझ्यावर प्रीती करतं का? पेत्रा माझ्यावर प्रीती करतं का? पेत्रा माझ्यावर प्रीती करतं का? पेत्र तरी काय रडल्यानंतर म्हणला, प्रभू तुला सर्व काय माहिती आहे. बघा आपण पाहतो की पेत्र परत जे आहे ना त्याच्या चुकांना सुधरून तो परत काय झाला माहिती का? सेवेसाठी तयार झाला. देवाने त्याला सेवेसाठी तयार केलं. आपण लोकांना तयार केलं पाहिजे. आपण लोकांना तयार करणं फार गरजेचं आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे क्षमाशील वृत्ती नेहमी आपण दाखवली पाहिजे. ज्यावेळेस कोणी चूक करतं त्यावेळेला आपण क्षमाशील वृत्ती दाखवली पाहिजे. कलसीकरचं पत्र 3 अध्याय 13 वचन आपण वाचणार आहोत. कलसीकरचं पत्र 3 अध्याय आणि वचन 13 आपण वाचू. शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाढाने असल्यास आपसापात क्षमा करा.
प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. येस, एकमेकांना क्षमा करा, एकमेकांचं सहन करा. आणि जसं प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसं तुम्ही त्यांना काय करा, क्षमा करा. एखादा व्यक्ती जर चूक करत आहे त्याला तुम्ही क्षमाशील वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. आणि ती क्षमाशील वृत्ती त्याला दाखवत असताना कदाचित त्या ठिकाणी आणखीन काही गोष्टी होऊ शकतात ज्या तुम्हाला आवडणाऱ्या नसतील. त्यावेळेला तुम्ही सहन करणार असणं फार गरजेचं आहे. आणि लक्ष द्या, निर्गमाच्या पुस्तकामध्ये 34व्या अध्यायात 6 ते 7 वचन आपण वाचतो. त्या ठिकाणी इस्रायल लोकांनी देखील देवाला वारंवार काय केलं माहिती का, धोका दिला. वारंवार इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध चुका केल्या, पाप केला, पण देवाने त्यांना क्षमा केली. देवाकडं क्षमाशील स्वभाव होता, आहे. आपल्याकडे क्षमाशील स्वभाव असणं फार गरजेचं आहे. आणि लक्ष द्या, अशा प्रकारे आपण चूक करणाऱ्या व्यक्तीला टाळ्यावर आणणं फार गरजेचं आहे. दैव या वचनाच्याद्वारे सर्वांना आशीर्वाद देव.